नमस्कार. आज आपण प्रफुल्ल वानखेडे यांच्या गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकावर उपलब्ध माहितीच्या आधारे जरा बोलूया. हे पुस्तक आर्थिक साक्षरतेवर भर देतं असं दिसतंय. हो, अगदी. तर आजचा आपला उद्देश हा आहे की या पुस्तकात नेमकं काय आहे, काय खास आहे आणि कोणाला याचा जास्त उपयोग होऊ शकेल हे समजून घेणं. बरोबर. चला तर मग बघूया काय दडलंय यात. नक्कीच. म्हणजे बघा, या पुस्तकाचा गाभा काय आहे तर लेखकाने पैसा कसा कमवावा, वापरावा, कुठे गुंतवावा यावर लक्ष केंद्रित केलंय. गुंतवणूक, बचत. हो, आणि बचत. शिवाय आर्थिक संकट येतात त्यासाठी कसं तयार राहायचं आणि आपलं आयुष्य कसं नियोजनबद्ध जगायचं. अच्छा. यासाठी त्यांनी काय केले की एकूण 30 छोटे छोटे लेख लिहिले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? त्यांनी स्वतःचे अनुभव वापरलेत आणि भाषा अगदी साधी सोपी मराठी. म्हणजे क्लिष्ट आर्थिक संकल्पना पण सहज समजतात. अगदी सामान्य माणसाला डोक्यावरून जाणार नाही असं लिहिलंय. हे महत्वाचं आहे. मग यात सगळ्यात आकर्षक काय वाटलं, म्हणजे काय पकडून ठेवतं वाचकाला? मला वाटतं त्याचा साधेपणा आणि मार्गदर्शन खूप प्रभावी आहे. म्हणजे उगाच क्लिष्ट शब्दांचा मारा नाही. अच्छा. रोजच्या आयुष्यातली उदाहरणं वापरली आहेत. त्यामुळे आर्थिक नियोजन अवघड वाटत नाही. उलट वाचकाला एक काय म्हणतात त्याला आत्मविश्वास मिळतो की अरे हे तर मलाही जमेल असं काहीसं. बरोबर. ती भीती निघून जाते मनातनं. आणि हे पुस्तक फक्त पैसे कमवण्यापुरतं नाहीये असं तुम्ही म्हणालात मगाशी. बरोबर. फक्त पैसा कमवा असं नाहीये. बचत आहे, गुंतवणूक आहे, अचानक येणाऱ्या संकटांची तयारी आहे, वेळेचं महत्त्व, आयुष्यातली आपली मूल्य या सगळ्याला स्पर्श केला लेखकाने. म्हणजे हे केवळ आर्थिक नाही तर एक प्रकारे आयुष्याच्या नियोजनावरच भाष्य करतंय. हो ना. म्हणजे पैशा पलीकडे जाऊन विचार करायला लावणारं पुस्तक आहे हे. अगदी. आणि इथे एक महत्वाचा मुद्दा मला दिसतोय, मराठी वाचकांसाठी याची उपलब्धता. कारण अनेकदा काय होतं की इंग्रजीमधली आर्थिक पुस्तकं वाचायला जरा कठीण वाटतात अनेकांना. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे नक्कीच. पण काय, काही मर्यादा पण आहेत का? हो, म्हणजे कसं आहे, जो साधेपणा त्याचा प्लस पॉइंट आहे तोच थोडा लिमिटिंग पण होऊ शकतो. अच्छा, कसं काय? म्हणजे बघा, ज्यांना आधीच आर्थिक विषयांची बऱ्यापैकी माहिती आहे, समजा शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स वगैरे, त्यांना यातले काही लेख थोडे प्राथमिक वाटू शकतात, बेसिक वाटू शकतात. अच्छा, म्हणजे खूप खोलात जाऊन विश्लेषण नाहीये. बरोबर. अनुभवांवर भर जास्त आहे. त्यामुळे कदाचित अधिक आकडेवारी किंवा वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांची एकदम सखोल तुलना तशी अपेक्षा असेल तर ती पूर्ण होणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ इन्शुरन्स किंवा गुंतवणूक जोखीम यावर सल्ला आहे, पण अगदी स्पेसिफिक प्रॉडक्ट्स किंवा आकडेमोड किंवा आर्थिक गणितं आहेत त्यावर अजून माहिती असती तर अधिक फायदा झाला असता असं वाटू शकतं. समजलं. म्हणजे हा एक चांगला स्टार्ट पॉइंट आहे, पण ॲडव्हान्स्ड लोकांसाठी कदाचित पुरेसा नसेल. अगदी. उत्तम प्रारंभ बिंदू म्हणायला हरकत नाही. ओके. मग हे पुस्तक नक्की कोणासाठी जास्त उपयोगी आहे असं वाटतं? कुणाला जास्त फायदा होईल याचा? माझ्या मते ना, जे लोक आर्थिक नियोजनाच्या प्रवासाला नुकतीच सुरुवात करत आहेत, अच्छा. त्यांच्यासाठी हे एकदम परफेक्ट आहे. म्हणजे जसं की नवउद्योजक असतील किंवा अगदी सामान्य मध्यमवर्गीय व्यक्ती ज्यांना पैशाचं व्यवस्थापन शिकायचंय. आणि तरुण वर्ग जे नुकतेच कॉलेजमधून बाहेर पडलेत किंवा नोकरीला लागलेत. त्यांच्यासाठी तर खूपच. म्हणजे पैसा हातात यायला लागल्यावर त्याचं काय करायचं, कसं नियोजन करायचं, आयुष्याला दिशा कशी द्यायची, यासाठी हे एक छान मार्गदर्शक ठरू शकतं. बरोबर. विशेषतः महिलांना आर्थिक निर्णयात सहभागी करून घेण्यासाठी याची सोपी भाषा उपयोगी पडेल. आणि अर्थातच ज्यांना भविष्यातल्या आर्थिक संकटांसाठी थोडी तयारी करून ठेवायची आहे त्यांच्यासाठी पण हे उपयुक्त आहे. एक बेसिक आराखडा मिळतो. तर थोडक्यात सांगायचं तर गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक म्हणजे आर्थिक साक्षरतेची पहिली पायरी चढू इच्छिणाऱ्या मराठी वाचकांसाठी एक महत्वाचं साधन आहे. हो, नक्कीच. ज्यांना क्लिष्टता नकोय पण व्यावहारिक मार्गदर्शन हवंय सोप्या भाषेत, त्यांनी नक्कीच याचा विचार करायला हवा. अगदी. आणि मला वाटतं या सगळ्यातून एक विचार पुढे येतो. कोणता? की नुसतं आर्थिक ज्ञान मिळवून उपयोग नाही. ते महत्वाचं आहेच, पण त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष आयुष्यात वापर करणं जास्त महत्वाचं आहे, नाही का? बरोबर. ॲक्शन घेणं महत्वाचं आहे. हो. तर मग हे पुस्तक वाचल्यावर किंवा ही चर्चा ऐकल्यावर प्रत्येकाने हा विचार करायला हवा की मी माझ्या आर्थिक सवयींमध्ये पहिला छोटासा सकारात्मक बदल कोणता आणि कधी करणार आहे. ती सुरुवात कुठून आणि कशी करायची हा खरा प्रश्न आहे.